राज्यातील सुमारे 1.20 कोटी ग्राहकांच्या वीज दरात 8 पैसे वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांमध्ये 0 ते 100 युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरात वाढ करण्याचा हा प्रस्ताव आहे। वीज नियामक आयोगाकडे महावितरणने दाखल केलेला होता हा दरवाढीचा प्रस्ताव आणि त्याच अंतर्गत हा प्रस्ताव आता पास झालेला आहे। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, नेमका महावितरणचा वीज प्रस्ताव काय आहे? प्रामुख्याने महावितरणने आज वीज दरवाढी संदर्भात MERC म्हणजेच वीज नियामक आयोगाकडे जो प्रस्ताव दिला आहे त्या प्रस्तावानुसार जे गरीब ग्राहक आहेत, जे सर्वात कमी वीज वापरतात, 0 ते 100 युनिट पर्यंत जे वीज वापरतात, अशा राज्यातील 1,20,00,000 ग्राहकांना, त्यांची संख्या जी आहे ती 1,20,00,000 आहे, त्या ग्राहकांना हा दरवाढीचा फटका बसणार आहे आणि ती प्रस्तावित दरवाढ आहे आणि 8 पैशांची ही दरवाढ महावितरणने सुचवलेली आहे वीज नियामक आयोगाला। आणि वीज नियामक आयोगाने त्याला जर मान्यता दिली तर राज्यातील सामान्य वीज ग्राहकावर 8 पैसे दरवाढीचा बोजा पडणार आहे। मात्र एकीकडे सामान्यांवर हा बोजा टाकताना महावितरणने मोठे जे ग्राहक आहेत, जे मोठ्या प्रमाणावर वीज वापरतात, 5.5 दशलक्ष युनिटपेक्षा जास्त जे ग्राहक वीज वापरतात, त्यांना मात्र 1% ते 10% वीज बिलामध्ये सवलत देण्याचा प्रस्तावित केलेला आहे। त्याचबरोबर नवीन उद्योग जे येणार आहेत त्यांना प्रति युनिट 1 रुपया सवलत देण्याचा प्रस्तावित आहे। आणि ऑनलाईन जे ग्राहक वीज बिल भरतात त्यांना सुद्धा वीज बिलामध्ये 0.5% म्हणजे अर्धा टक्के सूट देण्याचा महावितरणने प्रस्तावित केलेला आहे। एकीकडे मोठ्या ग्राहकांना महावितरण सूट देण्याचा प्रस्तावित महावितरणने आपल्या प्रस्तावात केलेला आहे, परंतु सामान्य ग्राहकांवर हा बोजा टाकल्याने वीज दरवाढीचा निश्चितच ग्राहकांमध्ये असंतोष असणार आहे। आणि प्रामुख्याने महावितरणला मोठ्या प्रमाणावर जो तोटा झालेला आहे, महावितरणचा तोटा आतापर्यंत 34,646 कोटींपर्यंत गेलेला आहे आणि हा तोटा भरून काढण्यासाठी काही प्रमाणात महावितरणने थेट सामान्य वीज ग्राहकांवर हा बोजा टाकण्याचं प्रस्तावित केलेला आहे। धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल।